असा झणझणीत आणि चमचमीत काजू मसाला बनवायचा असेल ना, आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटापट पोहोचतील. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी काजू मसाला, जो की असतो एकदम तर्रीदार आणि स्वादिष्ट. तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. तर बघा, हा काजू मसाला बनवण्यासाठी आपल्याला कोल्हापुरी तांबडा मसाला लागतो. तो मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा प्लीज नक्की चेक करा. तर बघा, आता आपण पटकन रेसिपी बनवायला घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा कोल्हापुरी काजू मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात. तर हे बघा, एक मध्यम आकाराची वाटी मी कट केलेला कांदा घेतलेला आहे. त्याच वाटीने मी पाऊण वाटी एवढा टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी मी 200 ग्रॅम एवढा काजू घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाकळ्याच्या रूपात घ्या किंवा मग अख्खा काजू घेतला तरी देखील चालेल. तर बघा, अर्धी वाटी मी दुधावरची साय घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही क्रीम वापरली तरी देखील चालेल. त्याच्यानंतर पुढे गरजेनुसार तेल. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मी 3 चमचे कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे, जो की आपण बनवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, गरजेनुसार कसुरी मेथी आणि गरजेनुसार 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, तर या ठिकाणी मी मुठभर कोथिंबीर, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. तर बघा, हे 7 ते 8 लोकांसाठीचे प्रमाण आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार साहित्याचे प्रमाण कमी जास्त केले तरी देखील चालेल. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काजू परतवून घेणार आहे आणि टोमॅटो कांदा पेस्ट देखील बनवणार आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण काजू परतवून घेऊयात. तर काजू परतवून घेण्यासाठी कढई गरम केली. कढईमध्ये 1 छोटी पळी तेल घेतले. आता काजू परतवून घेऊयात. तर या ठिकाणी काजू परतवण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. तर बघा, काजू परतवून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या. तर टिप नंबर 1, हा काजू आपल्याला लो टू मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जेवढा काजू तुम्ही मंद आचेवर भाजून घ्याल ना, तेवढा जास्त तो कुरकुरीत होतो आणि शेवटपर्यंत कुरकुरीत देखील राहतो. त्याच्यानंतर दुसरी टिप लक्षात घ्या, हा काजू आपल्याला गोल्डन रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जास्त काळसर करायचा नाही, जेणेकरून भाजीची चव बदलेल. तर हे बघा, काजू मी हलका गोल्डन रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे, मस्त कुरकुरीत देखील झालेला आहे. त्यानंतर पुढे त्याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेते. तर कांदा लवकर भाजला जावा म्हणून या ठिकाणी मी आधीच 1 चमचा मीठ घालते. मीठ आणि कांदा व्यवस्थित मिक्स करूयात. तर मिक्स केल्यानंतर पुढे आपल्याला अर्धा ते 1 मिनिट हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजून घेतला. कांदा बाजूला घेऊयात. आता जे तेल आहे त्या तेलामध्ये राहिलेलं साहित्य भाजून घेऊयात. तर अशा प्रकारे साहित्य भाजून घेतल्यामुळे जे आलं लसूण पेस्ट आहे ना, त्याचा अर्क तेलामध्ये उतरतो. तर हे बघा, साहित्य छान असं भाजून घेतलं. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करूयात. तर हे बघा, मिक्स करून घेतले. आता आपल्याला मिक्स केल्यानंतर पुढे 2 ते 3 मिनिट हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर साहित्य भाजत असताना आपल्याला गॅस मंद आचेवर करायचा आहे. तर याच ठिकाणी आपल्याला हे साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जाईल. जेवढं तुम्ही साहित्य याच ठिकाणी व्यवस्थित भाजाल ना, तेवढा जास्त मसाला पुढे जाऊन छान लागेल. जर साहित्य व्यवस्थित भाजलेलं नसेल तर 100% मसाला मिरचट लागेल. तर हे बघा, साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे. आता काढून घेऊयात. तर हे बघा, साहित्य मी भाजून काढून घेतले. आता पूर्णपणे थंड व्हायला ठेवूयात. तर बघा, साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता बारीक करून घेऊयात.
म्हणजेच याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून घेऊयात. तर याआधी आपण काजू मसाला बनवलेला होता, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा. तो देखील व्हिडिओ खूप छान झालेला होता आणि तुमचा रिस्पॉन्स देखील छान भेटलेला आहे. तर हे बघा, छान अशी पेस्ट मी बनवून घेतली. बघू शकता, मस्त पेस्ट तयार आहे. आता लगेचच आपण मसाला बनवून घेऊयात. तर मसाला बनवण्यासाठी कढई गरम केली. आता कढईमध्ये गरजेनुसार 1 पळी तेल घेतले. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली. हलका कढीपत्ता तडतडला की लगेचच तयार केलेली पेस्ट घालूयात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर मसाला घालताना आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे किंवा बंद केला तरी देखील चालेल. तर सगळे मसाले घातले. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, छान असं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी मिक्सरचं भांडं विसळून घेतलेलं आहे, जेणेकरून काहीच वायपट जायला नको. तर या ठिकाणी मी गरम पाणी वापरलेलं आहे. शक्यतो भाजी करताना गरम पाण्याचाच वापर करा. तर मी अजून थोडंसं पाणी वाढवते. तर पाणी वाढवल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा, याची कन्सिस्टन्सी मी या टाईपमध्ये ठेवलेली आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हा मसाला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. तर 4 ते 5 मिनिट नंतर बघू शकता, मसाला मस्त रटरट शिजलेला आहे. आता आपल्याला यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. तर मी हातावरती क्रश करून घालते. तर हे बघा, कसुरी मेथी घातली. आता कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालूयात. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कुरकुरीत काजू घालायचा आहे. तर ग्रेव्ही असो मसाला असो, आपल्याला शेवटीच यामध्ये काजू घालायचा आहे, जेणेकरून तो शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो. तर काजू घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी एक टीप लक्षात ठेवायची आहे. तर काजू घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ हा मसाला शिजवून घ्यायचा नाही, कारण काजू मऊ पडण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर शेवटी बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे दुधावरची साय. साय घातल्यानंतर अर्धा ते 1 मिनिट वाफ काढायची आहे. यापेक्षा जास्त वेळ वाफ काढू नका. तर हे बघा, मस्त झणझणीत कोल्हापुरी स्टाईल काजू मसाला या ठिकाणी तयार आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत चमचमीत काजू मसाला या ठिकाणी तयार आहे. तुम्ही बघू शकता, एकदम दाटसर रिच असा रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला या ठिकाणी तयार आहे. तर मी सांगते, तुम्ही बघताय, यावरती विश्वास न ठेवता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतः ही रेसिपी करायला घ्या. बघा, खूप सुंदर हा मसाला लागतो. खरंच एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप जास्त आवडेल. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त झणझणीत कोल्हापुरी स्टाईल काजू मसाला बनवलेला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, माझ्या सगळ्या घरगुती रेसिपी आवडत असतील, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.